नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। आनंद बाहेर नाही, तो आपल्या विचारांमध्ये दडलेला असतो। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात वाहतुकीचा कोंडमारा निर्माण झाला आहे। रेल्वे स्टेशन ते राजकमल चौकाला जोडणारा ऐतिहासिक रेल्वे ओव्हरब्रिज बंद झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे। यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके यांनी पुढाकार घेतला असून 3 पर्यायी मार्ग सुचवले आहेत। जिल्हा प्रशासन, मनपा, पोलीस विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागासह मोठी मोहीम पाहणी राबवण्यात आली आहे। अमरावती शहराच्या मुख्य बाजारपेठेला जोडणारा रेल्वे स्टेशन ते राजकमल चौकापर्यंतचा रेल्वे ओव्हरब्रिज धक्कादायक ठरल्याने तो 24 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून वाहतुकीकरिता बंद करण्यात आलाय। स्ट्रक्चर ऑडिट अहवालानुसार पुलाची आरसीसी आणि स्टील घटकांची क्षमता लक्षणीय प्रमाणात कमी झाली असून हा पूल वाहतुकीकरिता पूर्णतः असुरक्षित असल्याचे स्पष्ट झालेत। या बंदीमुळे गेल्या 4 दिवसांपासून शहरात मोठा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यावर तातडीने उपाय शोधण्यासाठी आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांनी जिल्हा प्रशासन, महापालिका, वाहतूक विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला। यावेळी 3 पर्यायी मार्गांचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। पहिला म्हणजे नेहरू मैदानातून पर्यायी रस्ता तयार करून रायली प्लॉट जयस्तंभ चौकाच्या वाहनांना सुविधा। दुसरा पर्याय रेल्वे स्टेशन चौकातून बेलपुरा मार्गे राजापेठकडे वाहतूक सोयीस्कर करणे। तर तिसरा पर्याय म्हणजे जिल्हा ग्रंथालय शेजारील अप्रोच रस्त्याचा वापर करून काँग्रेस नगर, रुक्मिणीनगर व हमालपुरा दिशेने वाहतूक नियंत्रित करणे। आज आम्ही हा पाहणी दौरा केला। या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम, त्यासोबत PWD आणि सर्व अधिकारी, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आणि यासोबत हे सगळं मार्ग काढून यातून जे काही रस्ते आहेत त्याला कशा आपल्याला, कारण आपण बघतो रेल्वे स्टेशनकडून येताना जो रस्ता आहे, ब्रिजवर अमलपुऱ्यातून उतरलं, रेल्वे स्टेशनवरून उतरलं, ज्याला राजापेठ जायचं असेल तर बेलपुरा आहे, तिथून तो रस्ता जर व्यवस्थित केला तर तो आपण एकदम डायरेक्ट राजापेठला जाऊ शकतो। दुसरा रस्ता आहे की SD स्टँडचा रस्ता जो आहे रुक्मिणीनगर म्हणून येतो, तिथे ट्रॅफिक नाही व्हावं म्हणून त्याच्या पुढे जो रस्ता आहे त्या याला लागून म्हणजे लायब्ररी हमालपुऱ्यातून जाणारा तो छोटी गल्ली आहे, खूप जुनी गल्ली आहे, तर त्याला जर रस्ता आपण तिथे E-क्लासची जमीन घेऊ, त्या ठिकाणी आपण जो तो रस्ता घेतला त्या कलेक्टर साहेबांकडे मागणी करणार आहे। आणि तो रस्ता जर घेतला तर आपण जाणारं जयस्तंभकडे असेल, इतवारा बाजारकडे असेल तर SD स्टँडची सुद्धा गर्दी कमी होईल आणि या रस्त्यावरून लोक डायरेक्ट त्या ठिकाणी जातील किंवा त्या ठिकाणी असणारं जयस्तंभ, राजकमल म्हणजे सगळ्या रस्त्याकडे ते जाऊ शकतो। आणि तिसरा महत्त्वाचा रस्ता जो आपण म्हटलं आहे की त्या नेहरू मैदानाचा, तर त्या ठिकाणी असणारं त्या नेहरू मैदान तसंच पडलं आहे, तिथून येणं जाणं लोक करतात। आता ब्रिजवरून येताना लोकांना या ठिकाणी येताना राजकमल कॉलेज, कोर्ट किंवा अनेक ऑफिस आपले या साईडला असल्यामुळे या भागातले लोक येणार ना, त्यांना जर आपण तिथून 2 व्हीलर असेल किंवा ॲटो असेल किंवा सायकल असेल तर मोठ्या गाड्या ह्या ब्रिजवरून जातील आणि छोटे जे आहे ते राजकमलवरून आले की डायरेक्ट ते आपलं त्या रस्त्याने चांबराच्या तिथून डायरेक्ट त्या जयस्तंभवरून तिकडे जाऊ शकते। असे 3 पर्याय आज आपल्यासमोर दिसतात। ह्या 3 पर्यायावर आपण या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण या ब्रिजला दीड ते 2 वर्ष लागणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेचा विषय आणि सेंट्रलचा विषय, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा या ठिकाणी प्रस्ताव तयार करायचा आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाने सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आपल्या दोन्हीकडनं कसं आपल्याला या ठिकाणी हा ब्रिज लवकरात लवकर कसा करता येईल यासाठी आमचे प्रयत्न। नेमकं ऑडिट व्हायला पाहिजे होतं, जे रेल्वेचं काम होतं। आपला ब्रिज चांगलेला आहे महाराष्ट्र शासनाचा, पण रेल्वेनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। 2 वर्षाच्या आधी हा विषय काढला होता की हा ब्रिज आहे याचा आपण तपासणी, कारण जुना आहे, कारण नवीन ब्रिज सगळ्या ठिकाणी होत आहे। मग हा ब्रिज आपला इतका जुना असताना त्यावेळेस मी PWD अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यावेळेस त्यांनी पाहणी केली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं काही नाही आहे, व्यवस्थित ब्रिज आहे, परंतु 2 वर्षात एकदम इमर्जन्सीमध्ये रेल्वे आली, ही रेल्वेवाल्यांची चूक आहे।
रेल्वेवाल्यांनी मान्यच करायला पाहिजे. रेल्वेवाले त्यांनी त्यांचं दरवर्षीचं ऑडिट व्हायला पाहिजे, स्ट्रक्चर ऑडिट व्हायला पाहिजे. ते त्यांनी न केल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला, हा जनतेला भोगावा लागतो. मग रेल्वे स्टेशन रेल्वे डिपार्टमेंटची मार्ग मोठी चुकी आहे. यांना आम्ही आता प्रश्न विचारणार आहे आणि आमच्या जनतेला न्याय मिळायला पाहिजे. हाच आमचा मुद्दा आहे. आमदार सुलभा खोडके आणि संजय खोडके यांनी या पर्यायी मार्गावर सुरक्षितता, स्ट्रीट लाईट, तात्पुरता रस्ता व पार्किंग सुविधा निर्माण करण्याची सूचना केली आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी यावर सकारात्मक भूमिका दर्शविली आणि तातडीने अंमलबजावणी करण्याचा विश्वास दिला. या दरम्यान नवीन रेल्वे उड्डाणपूल उभारण्याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरवठा सुरू असल्याची विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र याकरिता 1.5 ते 2 वर्षाचा अवधी लागणार असल्याने पर्यायी व्यवस्था हा सध्या एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केलेत. हा ब्रिज आज जो अचानक बंद झाल्याची तक्रार आहे, परंतु तो इतका खराब झालेला होता, ज्याचे 2-3 रिपोर्ट्स संबंधित एजन्सीने घेतले आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याला इमिजिएट पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे पहिल्या रिपोर्टमध्ये त्यांनी फक्त हेवी व्हेकल्स बंद केल्या, परंतु नंतर सेकंड रिपोर्ट जो आला त्या सेकंड रिपोर्टनंतर त्याची हालत इतकी खराब होती की त्याला इमिजिएट बंद करणं गरजेचं होतं आणि ते फार काही सूचना न देता बंद करण्यात आलं. त्याच्यामुळे त्या दिवशी मोठ्या प्रमाणात किऑक्स झाला 11 ते 4-5 वाजेपर्यंत. नंतर आज ट्रॅफिक सुरळीत आहे, फार काही अडचण नाही आहे. परंतु आता हा काही जरी ब्रिज करायचं म्हटलं, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या दोनच्या फंडिंगमधून हा ब्रिज करावा लागणार आहे आणि त्याच्यात समजा हा ब्रिज करायसाठी काही जरी म्हटलं तरी याला 1 ते 1.5 वर्ष जाणार आहे. तर त्या 1 ते 1.5 वर्षामध्ये आपल्याला हा जो ट्रॅफिक आहे हा कंट्रोल कसा करता येईल, त्यातला काय काय मार्ग आहे ते आज सर्व यंत्रणेंना सोबत घेऊन आम्ही पाहणी केली. त्याच्यात महानगरपालिकेच्या आयुक्त होत्या, त्यानंतर RDC साहेब होते, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी होते, पोलीसचे अधिकारी होते, महानगरपालिकेचे सर्व रस्ता आणि अतिक्रमणवाले लोक होते. ह्या सर्वांनी पाहणी करून त्याला जे काही पर्याय आहे ते आम्ही त्याला सुचवलेले आहे. एक तर पर्याय काँग्रेस नगरकडून आपलं या ब्रिजवर येत होतो, मधात एक छोटासा रस्ता आहे, तर ते जागा तिथं नजूलची जागा आहे ती ॲक्वायर करून तो रस्ता मोठा करणे, म्हणजे आपला सायन्स कोर समोरचा रुक्मिणनगरकडून येणारा रस्ता आहे त्या धर्तीचा तो रस्ता केला तर बरंचसं ट्रॅफिक इकडे येणारं जे होतं ते आपोआप डायव्हर्ट होईल. सेकंड, आपला बेलपुऱ्याला स्टेशनकडून जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला चांगलं वाइंडिंग आणि त्याला लाईटिंग वगैरे केलं तर तो एक रस्ता थोडासा चांगला होईल आणि बरेचसे लोक मग तो पर्याय निवडतील. आज तो पर्याय रस्ता बरोबर नसल्यामुळं लोक तो पर्याय निवडत नाही आहे. आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यात एक आला आहे की आपलं जे नेहरू ग्राउंड आहे तर सामरा कॉम्प्लेक्सपासून जयस्तंभपासून तर आपल्या राजकमलकडे त्याला एक चांगला रस्ता करून तो रस्ता जर आपण राजकमलच्या तिथं जर काढला तर 2 व्हीलर आहे, ऑटो असतील किंवा पदचारी असतील त्यांच्यासाठी राजकमलला जाण्यासाठी किंवा तिकडे पुढे राजापेठला जाण्यासाठी तो एक मार्ग जर झाला तर हे जे आपल्या गर्दीचं ठिकाण आहे किंवा ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये ट्रॅफिकची अडचण होईल, तर ह्या सर्व अडचणी जोपर्यंत ब्रिज होत नाही तोपर्यंत ह्या सर्व अडचणी सुटतील. या संदर्भात आता आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे सर्व यंत्रणेची बैठक घेऊन त्याच्यातले जे काही प्रश्न आहे ते आजच आम्ही मार्गी काढू आणि 15-20 दिवसात हे सर्व मार्ग चालू होऊन त्यांना व्यवस्थित दिशा दर्शवतील की लोकांनी कुठून जायचं. आणि आज जो लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की याच्यामुळे ट्रॅफिक फार मोठ्या प्रमाणात त्रास होईल, तर ते प्रश्न आजच्या या मीटिंगमधून आम्ही रेल्वे ओव्हरब्रिज बंद झाल्याने निर्माण झालेली वाहतुकीची समस्या तातडीने सोडवण्याकरिता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन प्रयत्न करताना दिसत आहेत. येत्या काही दिवसात हे पर्यायी मार्ग सुरू झाल्यास शहरवासियांना दिलासा मिळू शकेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अमरावती शहरातील रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी अचानक बंद झाल्याने शहराची श्वास घुसमटली आहे. राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक या ठिकाणी दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाहतूक विभागासोबत बैठक घेतली आहे. नेहरू मैदान व हमालपुरा मार्गाचा पर्यायी वापर करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. अमरावती शहरातील रेल्वे उड्डाणपूल दुरुस्तीकरिता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. दररोज हजारो वाहन जयस्तंभ चौक, राजकमल चौक, मालवीय चौक येथे अडकून बसतात. यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो आहे, तर रुग्णवाहिका, शालेय बस तसेच
कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. गुरुवारी आमदार संजय खोडके व आमदार सुलभा खोडके यांनी जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्या उपस्थितीत वाहतूक विभागासोबत बैठक घेतली. या बैठकीत नेहरू मैदान मार्गाने दुचाकी आणि 3 चाकी वाहनांना पर्यायी रस्ता खुला करावा अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच हमालपुरा रस्त्याचा वापर करून दुसरा पर्यायी मार्ग तयार करण्याबाबतही निर्णय घेण्यात आलाय. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी आणि नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीत होणारा त्रास कमी करावा असा ठाम आग्रह आमदार खोडके दाम्पत्यांनी व्यक्त केलाय. यावेळी जिल्हाधिकारी आशिष शेरेकर, वाहतूक विभागाचे अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. रेल्वे उड्डाणपूल बंद झाल्याने निर्माण झालेली वाहतूक कोंडी ही शहरातील गंभीर समस्या ठरली आहे. नेहरू मैदान आणि हमालपुरा मार्गाचा पर्यायी वापर सुरू झाला तर काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. आता प्रशासन कितपत तातडीने उपाययोजना करते याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागलेले आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचे ओझे, नापिकीमुळे त्रस्त झालेले बळीराज आणि त्यातूनच आत्महत्येचे भयावह चित्र आपण सतत पाहत आलो आहेत. अशीच एक हृदय पिळवून टाकणारी घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात घडली आहे. अल्पभूधारक शेतकरी प्रकाश पोटे यांनी आत्महत्या केली आणि त्यांचे कुटुंब आणखी संकटात सापडले. मात्र भाजप जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांनी पुढाकार घेत शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळे गावाचा शेतकरी प्रकाश पोटे यांनी 20 जानेवारी रोजी आत्महत्या केली. सततच्या नापिकीने त्रस्त होऊन आणि ट्रॅक्टर फायनान्स कंपनीचे कर्ज फेडता न आल्याने हा धक्कादायक प्रकार घडला. प्रकाश पोटे यांनी कर्जावर ट्रॅक्टर घेतले होते, मात्र कर्जाचे हप्ते वेळेवर भरता आले नाहीत. म्हणून फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी थेट त्यांच्या घरातून ट्रॅक्टर उचलून नेला. ही बाब शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी भाजप जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांच्याकडे मांडली. या तक्रारीनंतर देशमुख यांनी संबंधित फायनान्स कंपनीला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे, परंतु कंपनीकडनं कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रविराज देशमुख यांनी थेट रहाडगाव येथील चक्रधर शोरूमवर जाऊन भाजप कार्यकर्त्यांसह ट्रॅक्टर ताब्यात घेतला आणि शेतकरी कुटुंबियाला परत केला. या दरम्यान या ठिकाणी नांदगावचे ठाणेदार दिनेश दहातोंडे पोहोचलेत. त्यांनीही परिस्थितीची माहिती घेत देशमुख यांच्यासोबत चर्चा केली. अखेरीस शेतकऱ्याच्या कुटुंबाला त्यांचा ट्रॅक्टर परत मिळाला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभी आहे अशी ठाम भूमिका रविराज देशमुख यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली. माझ्या पतीचा आत्महत्या झाली होती. 20 जानेवारीला आत्महत्या केली आहे आणि माझ्या मिस्टरांनी हा ट्रॅक्टर घेतला होता. शेतामध्ये 7-8 वर्ष झाले पीक नाही होऊन राहिलं आहे. यंदाही तेच परिस्थिती आहे. आणि आता हे रविराज भाऊ आहे, यांना मी असं कळविलं की माझा ट्रॅक्टर नेला आहे. 14 ऑगस्टला माझा ट्रॅक्टर नेला होता आणि यांना मी सांगितलं की माझ्या इथं असं असं झालं आहे. याच्यावरच आमचं पोट भरत होतं. मी माझ्या पुतण्यालाच ट्रॅक्टर चालवायला दिला आहे. 10-12 हजार तो आम्हाला महिना देते. आणि माझ्या घरी माझी म्हातारी सासू आहे, माझा मुलगा आहे 7व्या वर्गामध्ये, माझी मुलगी आहे 12वीमध्ये. आणि मी काय मलाही माझी तब्येत चांगली नसते, मी शेतीचं वगैरे काम करू शकत नाही. अशामध्येच आमच्या इथचा ट्रॅक्टर उचलून नेल्यावर मी अशी गंभीरमध्ये आली होती. मलाच काही समजत नव्हतं. मी रविराज दादालाच फोन केला. रविराज दादा म्हणे आपण हा ट्रॅक्टर आणू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि ह्या दादानं माझं आज ट्रॅक्टर परत मिळवून देण्यात खूप मदत केली. भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं मोदीजींचं सरकार सतत शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि राज्यातलं माननीय देवेंद्रजीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पण फायनान्सवाले शेतकऱ्यांवर मनमानी करतात आणि पैशासाठी आमच्या शेतकरी बांधवांना त्रास देतात. त्याचंच हे उदाहरण आहे की पोटे कुटुंबातला करता सरता माणूस आत्महत्याग्रस्त होतो आणि त्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळतो आणि तिथूनच 6 महिन्याच्या आत फायनान्स कंपनी ट्रॅक्टर घेऊन जाते. मृत व्यक्तीचा ट्रॅक्टर नेणं हे योग्य आहे का? एक मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं की जो दुःखात आहे तर त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. फायनान्स कंपन्या ह्या नुसतं पैसे कमावण्यासाठी आहे का? फायनान्स कंपनीचे CNB फायनान्स कंपनी नागपूरच्या मॅनेजरसोबत मी बोललो, ज्यांनी कोण होता तो अक्षय खांडे जो ज्यांनी ट्रॅक्टर नेला होता त्याच्याशी वैयक्तिकरित्या आम्ही बोललो आणि त्यांना समजावलं की बाबा गणेश चतुर्थीचा सण आहे आणि विघ्नार्थ हा गणपती राया
हा सर्वांना सुखी करायसाठी येतो आणि दुःख दूर करतो. या पोटे कुटुंबियाचं दुःख दूर करा. झाली असेल तुमची चूक, पण तुम्ही त्यांना ट्रॅक्टर सन्मानाने परत करा. कंपनीकडे पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहे, पण ह्या पोटे कुटुंबांचा जीव घेणं हे काही योग्य बाब नाही आहे. आणि त्यांना 48 तासापेक्षा जास्त वेळ देऊनही त्यांनी काहीच त्या बाबतीत निर्णय न घेतल्याने आम्हाला आता हा ट्रॅक्टर ताब्यात घ्यावा लागत आहे. ही आमची शोकांतिका आहे. नापिकी कर्ज आणि आत्महत्यांच्या सावटाखाली शेतकरी जगतो आहे, परंतु योग्य वेगळी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभे राहणारे लोकही आहेत, हे यावरून दिसून येत आहे. प्रकाश पोटे यांच्या कुटुंबाला मिळालेला न्याय हा फक्त एका शेतकऱ्याचा नाही, तर संपूर्ण बळीराजाच्या संघर्षाचा विजय आहे. अमरावती जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायात मोठा फटका बसला आहे, कारण वाळू वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहतूकदारांचा उदरनिर्वाह धोक्यात आलेला आहे आणि अनेक कुटुंब उपासमारीच्या उंबरठ्यावर आहे. या परिस्थितीमागे काय कारण आहे आणि सरकारकडनं काय मागणी केली जात आहे ते पाहूया. वरुड ते मोर्शी मार्गावरील वाळू वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या वाळूवर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील बांधकामे ठप्प झाली आहे. वाहतूकदार म्हणतात की झिरो रॉयल्टी न मिळाल्याने त्यांचे वाहनांचे मासिक EMI भरणेही कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचा उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे. वाहतूकदारांनी सरकारकडे मागणी केली आहे की मध्य प्रदेशातून येणाऱ्या वाळू वाहतुकीस झिरो रॉयल्टी मंजूर करावी, जेणेकरून जिल्ह्यातील वाळू पुरवठा सुरक्षित होईल. या मागणीसाठी 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. परंतु प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास वाहतूकदारांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. वाळू वाहतूक थांबल्यामुळे बांधकाम व्यवसायावरही गंभीर परिणाम होत आहेत आणि स्थानिक रोजगारही धोक्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना केली तरच जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय सुरळीत होऊ शकतो, अशी अपेक्षा वाहतूकदारांना आहे. नेमका झिरो रॉयल्टीचा विषय आहे. माझं नाव आहे निलेश सुरटकर. आम्ही जवळपासचे सगळे मोटर वाहतूक जेवढे मालक आहेत सगळे लोक इथं आलो आहे. मागच्या 4 महिन्यापासून जूनपासून आम्ही झिरो रॉयल्टी संदर्भात भरपूर वेळ निवेदनं दिली. कलेक्टर ऑफिसकडे गेलो आम्ही आणि मायनिंग मॅडमकडे गेलो. झिरो रॉयल्टी आम्हाला MP बॉर्डरवर जे आम्ही MPच्या माल घेऊन येतो त्यासाठी आम्हाला झिरो रॉयल्टी कंपल्सरी केलेली आहे. महाराष्ट्रात आम्हाला कुठल्याही प्रकारची वाळू वाहतूक करायची असेल तर त्याशिवाय आम्ही करू शकत नाही. यांनी झिरो रॉयल्टी इथनं बंद केलेली आहे आणि त्यांना विचारपूस केली आम्ही की झिरो रॉयल्टी का बरं बंद केली आहे. तर त्याचं व्यवस्थित त्यांनी काही असं रिझन नाही सांगितलं. आम्हाला वरून आदेश आहे, सध्या आम्ही झिरो रॉयल्टी देऊ शकत नाही एवढंच सांगितलं आहे आम्हाला. आणि झिरो रॉयल्टी न केल्यामुळे काही मोटर मालक असे आहे परस्पर आम्ही त्या झिरो रॉयल्टी व्यतिरिक्त पण आम्ही 2-4 वेळेस आम्ही वाहतूक करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या गाड्या पकडून आम्हाला जवळजवळ 4-4, 5-5 लाख रुपये दंड देण्यात आला. आज 2 महिने झाले आमच्या सर्व प्रकारे गाड्या उभ्या आहेत. त्यावर 1-1 लाख रुपयाचे इन्स्टॉलमेंट आहेत, ती भरणं आमच्याकडे होत नाही आहे. बरेच मोटर मालक इथे नवीन आहे, त्यांनी रोजगाराची संधी शोधून त्या व्यवसायात ते आलेले आहे. तर त्यांना दंड भरते वेळेस त्यांचं स्वतःचं दागदागिने गहाण ठेवून दंड भरावा लागला. इथपर्यंत परिस्थिती खराब आहे. जर हीच परिस्थिती अजून समोर राहिली तर आम्हाला गाड्या चालवणं मुश्किल होऊन जाईल. कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही महसूल मंत्री साहेबांना भेटा. त्या अनुषंगाने आम्ही महसूल मंत्री साहेबांना भेटासाठी रविवारी गेलो होतो, पण तिथे आमची त्यांच्यासोबत भेट झाली नाही. जेवढे आमदार लोक आहेत, रविभाऊ राणा आहेत, राजेशभाऊ वानखेडे आहेत, प्रवीणभाऊ तायडे आहेत, या सगळ्यांना आम्ही निवेदन देऊन चुकलेलं आहे. आजही आम्ही मॅडमला निवेदन दिलं, कलेक्टर साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे, पण तुर्तास आमच्या मागणीची पूर्णता झालेली नाही आहे. त्यामुळे तुमच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांच्याकडून एक निरोप द्यायचा आहे की झिरो रॉयल्टी आम्हाला लवकरात लवकर सुरू करून देण्यात यावी. जर ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शेवटचा पर्याय आमच्याजवळ एकच राहील की आंदोलन करणे. जेवढे मोटर मालक आहेत गाड्या उभ्या करून देऊ आम्ही आमच्या गाड्या इथे आणून कलेक्टर ऑफिससमोर उभ्या करून देऊ. आमचे जेवढे पण मुलं बाळं असतील त्या सगळ्यांना आम्ही इथे येऊन आम्ही बसवून देऊ. कारण की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर उपजीविकेचं साधन म्हणून आमच्याजवळ दुसरा पर्याय काहीच नाही उरला आहे. अमरावतीत वाळू वाहतूक ठप्प झाल्यामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पाहायला मिळते. वाहतूकदारांच्या मागण्या तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल. रुग्णालय म्हणजे आजारी व्यक्तींना दिलासा देण्याचं ठिकाण, परंतु अमरावतीतल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख दवाखान्यात मात्र रुग्णांनाच त्रास सहन करावा लागत आहे. आभा कार्ड काढणे सक्तीचं करण्यात आलं आहे, परंतु या प्रक्रियेत रुग्ण, महिला, वृद्ध आणि अपंग नागरिक अक्षरशः त्रासले आहेत. एवढंच नाही तर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देखील अवमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. अमरावतीतील डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय रुग्णालयात आभा कार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे. OPD कार्ड काढण्यासाठी आभा कार्ड बंधनकारक असल्याने नागरिकांना आधार कार्ड घेऊन जावे लागतंय. परंतु ही माहिती नागरिकांना माहीत नसल्याने OPD कार्डसाठी त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
रुग्णालयात मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. महिलांपासून वृद्धांपर्यंत, अपंग नागरिकांपासून लहान मुलांसह आलेल्या रुग्णांपर्यंत सगळ्यांनाच तासनतास थांबावं लागतंय. 2-2 तास थांबूनही आभा कार्ड मिळण्यास वेळ लागत होता. या संपूर्ण गैरव्यवस्थेबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इथं उभा आहो आणि बाहेरून लोकांच्या चिठ्ठ्या निघून राहिल्या तिकून आम्ही इथल्या लाईनमध्ये आहो आणि माझ्या बिमारीमुळे माझ्याकडून उभं राहणं होत नाही. आता चिठ्ठी किती वेळात निघाले पाहिजे पेशंटची? मात्र याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी पत्रकारांनाच अडविलेत. व्हिडिओ काढण्यासही मनाई करण्यात आली आहे. मात्र सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी याची दखल घेतली आणि काही मिनिटातच रुग्णालय प्रशासन हरकत घेऊन रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना दिलासा दिला. 2 तासापासून थांबलेली रांग अवघ्या 5 मिनिटात सुटली. या प्रकारामुळे नागरिकांना सुटकेचा श्वास मिळाला. यावरून एकच स्पष्ट होतंय की रुग्णालय व्यवस्थापनाने योग्य तो विचार करून तात्काळ व्यवस्था केली पाहिजे, अन्यथा अशा प्रकारच्या अडचणी पुन्हा उद्भवतील. नमस्कार, मी डॉक्टर टेकाडे, डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक आहे. या रुग्णालयात नोंदणी करणाऱ्या रुग्णांना आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड जे आहे ते सक्तीचे करण्यात आले याविषयी विचारण्यात आलेलं आहे. तर जास्तीत जास्त रुग्णांकडे आयुष्यमान भारत कार्ड असावे असा शास्त्राचा मानस आहे, जेणेकरून या योजनेचा फायदा सर्व रुग्णांपर्यंत पोहोचवता येईल. या योजनेअंतर्गत रुग्णांना फायदा देण्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड असणे आवश्यक आहे. ही योजना जी आहे ही महात्मा ज्योतिबा फुले योजना, आरोग्यदायी योजना व आयुष्यमान भारत यांचं एकीकृत योजना आता करण्याचा शासनाचा मानस आहे. पूर्वी या योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत किंवा महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत रुग्णांना फायदा देण्यासाठी आधार कार्ड, राशन कार्ड इत्यादी हे लागायचे. खूपदा रुग्णांसोबत ते कार्ड नसायचे. आता आयुष्यमान भारत कार्ड असले तर बाकी कागदांची आवश्यकता असणार नाही, म्हणून सगळ्यांकडे हे कार्ड उपलब्ध व्हावं म्हणून आम्ही सर्व रुग्णांना अपील करत आहे की सगळ्यांनी आपले आयुष्यमान कार्ड बनवून घ्यावे आणि त्यासाठी आम्ही आमच्या OPD किंवा IPDमध्ये रजिस्ट्रेशन काउंटर्सवरती हे कार्ड बनवून देण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि रुग्णालयात आल्यानंतरच रुग्ण हे सहसा बनवून घेतात. त्यामुळे आम्ही इन्सिस्ट करतो की हे कार्ड सगळ्यांकडे असले पाहिजे, म्हणून आम्ही ते बनवून घेण्यासाठी रुग्णांना मदत करत आहोत. देशमुख मेडिकल कॉलेज OPD विभागातून बोलत आहे. आम्हाला जे प्रशासनाने आदेश दिले आहे की प्रत्येक नागरिकाला आभा कार्ड हे आवश्यक आहे, त्यानुसार जास्तीत जास्त आभा कार्ड करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. तरी सर्व नागरिकांना पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज वैद्यकीय महाविद्यालय अमरावती याच्या प्रशासकाकडून एक छोटीशी प्रतिनिधित्व म्हणून आपल्या सर्व नागरिकांना अशी नम्र विनंती करते की हॉस्पिटलमध्ये येताना आपलं आधार कार्ड घेऊन यायचं आणि प्रत्येकाने आभा कार्ड काढणे हे कंपल्सरी आहे, असे प्रशासनाचे आदेश आहे. त्या आदेशाचे जर आपण पालन केले तर आम्हालाही OPD जास्तीत जास्त गर्दी होणार नाही, आपल्यालाही सुविधा देता येईल आणि लवकर OPD कार्ड देता येईल. त्यामुळं सगळ्या नागरिकांना अशी नम्र विनंती आहे की आपण येताना सोबत आधार कार्ड आणायचं, म्हणजे आपलं आभा कार्ड पटकन निघायला काढता येईल. साध्या सोप्या सरळ पद्धतीने आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करावं अशी सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो. रुग्णांची सेवा करणं हेच रुग्णालयाचं खरं कर्तव्य आहे, परंतु इथे मात्र रुग्णांनाच नाहक त्रास सहन करावा लागलाय. नागरिकांनी वेळोवेळी तक्रार केली तरी ठोस उपाययोजना होत नाहीये, हे धक्कादायक आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आनंदोत्सवाची लाट उसळली आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायांचे उत्साहात स्वागत करण्यात आलंय. ढोल तासांचा गजर, डीजेचा निनाद आणि रोषणाईमध्ये बाप्पांचे आगमन झाले आहे. बंडरातही गणपती बाप्पांच्या आगमनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून यावर्षी रेकॉर्ड ब्रेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याकरिता नोंदणी केली आहे. महाराष्ट्राचे दैवत आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांचा जन्मोत्सव गणेश चतुर्थी उत्साहात सुरू झाला आहे. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व असून बुद्धीची देवता आणि 14 विद्या 64 कलांना अधिपती मानल्या जाणाऱ्या गणरायाची पूजा घराघरात सुरू झाली आहे. बडनेरात यंदा गणेशोत्सवाचा उत्साह दुपटीने वाढला आहे. गेल्या वर्षी 70 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपती स्थापना केली होती, मात्र यंदा ही संख्या वाढून 77 वर पोहोचली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात मंडप सजावटीला वेग लागला असून अनेक मंडपांचे काम पूर्णत्वास आलं आहे. गणेश भक्तांनी ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर बाप्पांचं मोठ्या धूमधडाक्यात स्वागत केलंय.
आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावटीतून भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. 10 दिवस चालणाऱ्या या गणेश उत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी शहरवासियांना मिळाली आहे. शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बडनेरा पोलीस स्टेशनकडनं विशेष योजना आखण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयातून विशेष SRPF पथक आणि होमगार्ड यांची तैनाती करण्यात आली आहे. 10 दिवसांचा हा उत्सव भक्तिभावाने, आनंदाने आणि निर्विघ्न पार पडो अशी गणेश भक्तांची अपेक्षा आहे. गणरायाचं आगमन म्हणजेच आनंद, एकता आणि श्रद्धेचा उत्सव. बडनेरा शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह, भक्ती आणि बाप्पा मोरयाच्या गजरात हा सण जल्लोषात साजरा होत आहे. 10 दिवस भक्तिभावाने सुरू राहणाऱ्या या उत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीला होणार आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नांदगावपेठ बस स्टॉपवर रात्री उशिरा चाकू हल्ला. किरकोळ गाडीचा कट लागल्याच्या कारणावरनं वाद आणि थेट तिघांवर चाकूने वार. तिन्ही जण सध्या इरविन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. पोलिसांनी फक्त 2 तासात आरोपींना गजाआड केले आहे. 26 ऑगस्ट रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास अमरावतीतील नांदगावपेठ बस स्टॉप जवळ हा धक्कादायक प्रकार उघडला आहे. धनगरपुरा नांदगावपेठ येथील 23 वर्षीय अमोल अरुण चुडे, माळीपुरा नांदगावपेठ येथील 29 वर्षीय ऋषिकेश उर्फ बंटी गजानन आमले आणि 24 वर्षीय इतवारीपुरा नांदगावपेठ येथील ऋतिक राजेंद्र गायकवाड हे तिघेही जखमी झाले आहेत. घटना पुढील अशी आहे की आरोपी रोहित संदीप अमृते व त्याचे 2 साथीदार यांनी गाडीचा कट लागल्याचा किरकोळ कारणावरनं या तिघांसोबत वाद घातला. वादातून चक्क चाकू बाहेर काढून तिघांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिन्ही इसम गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी इरविन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. सुदैवाने तिन्ही जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान नांदगावपेठ पोलिसांनी केवळ 2 तासात या हल्लेखोर आरोपींना अटक करून मोठे यश मिळवलेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रोहित संदीप अमृते, विशाल राजपूत आणि कृष्णा गणेश चुडे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी BNS अंतर्गत खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदगाव पेठेत झालेल्या या चाकू हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गाडीचा कट लागल्यासारख्या क्षुल्लक कारणावरून थेट जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करून गुन्हेगारीला लगाम घालण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस ठाण्यातील ठाणेदारानेच गावकऱ्यांना मारहाण केली. एवढेच नाही तर गावाच्या सरपंचावर हात टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र गवई यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत ठाणेदारांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. अवैध दारू व्यवसायातून हप्ते वसूल करण्यासाठी हा प्रकार रचल्याचा गावकऱ्यांचा गंभीर आरोप आहे. चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र गवई हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिरसगाव कसबा हद्दीतील सरफापुरा गावात गेल्या 24 ऑगस्ट रोजी काही युवक गावात बसलेले असताना ठाणेदार महेंद्र गवई अचानक पोहोचलेत. युवक जुगार खेळत आहेत असा ठपका ठेवत ठाणेदारांनी त्यांना बेदम मारहाण केली असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. एवढ्यावरच न थांबता गावातील सरपंचांनी पोलिसांच्या कारवाईबद्दल विचारणा केली असता सरपंचाची ही कॉलर पकडून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणानंतर संतप्त गावकरी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेत. गावकऱ्यांनी निवेदन सादर करून पोलीस निरीक्षक महेंद्र गवई यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. युवकांकडे जुगार खेळल्याचा कोणताही पुरावा नसताना हेतू पुरस्पर मारहाण केल्याचा आरोप गावकऱ्यांनी ठणकावला आहे. विशेष म्हणजे सरफापूर गावात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाविरोधात गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली होती. याचाच राग काढण्यासाठी ठाणेदारांनी सरपंच व युवकांना मारहाण केली असा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
गावकऱ्यांचा दावा आहे की ठाणेदार महेंद्र गवई अवैध दारू व्यावसायिकांकडनं हप्ते वसूल करतात. हाच मुद्दा दडपण्यासाठी गावकऱ्यांवर अन्याय कारवाई करून भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आणि काही 4-5 मुलं गावातले एका ठिकाणी बसलेले होते आणि तो संशय पकडून काहीतरी हे काही करत आहे बा अशा निमित्तानं त्या ठिकाणी मान्य ठाणेदार पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा हे त्या ठिकाणी आपले 4-5 लोक घेऊन त्या ठिकाणी आले आणि विचारपूस न करता त्या संबंधित मुलांना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मारहाण केली. आणि हे सगळं चालू असताना त्या ठिकाणी आमच्या गावचे प्रथम नागरिक आपले अमोल भाऊ गुलक्षे सरपंच ते त्या ठिकाणी काय घडते आहे पाहायला आले, पण त्यांच्यावरही तशा प्रकारचं एक दुष्कृत्य करताना ठाणेदार त्या ठिकाणी दिसले आणि म्हणून मग संपूर्ण गावात ही वार्ता गेली आणि संपूर्ण गाव आज या ठिकाणी हे सगळं निवेदन देण्यासाठी आलेलं आहे. आज आम्ही निवेदन मान्य गृहमंत्री मागणी काय राहणार नेमकी आपली निवेदनासंदर्भात? मागणी अशी आहे आमची का ठाणेदारांनी जे दुष्कृत्य केलेलं आहे, ठाणेदारांनी जो अन्याय केलेला आहे या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे आणि नियमित बिलकुल अन्यायाला वाचा फोडून योग्य ती कार्यवाही झालेली पाहिजे. सामान्य नागरिक कायद्याच्या अंमलबजावणीकरिता पोलिसांकडे पाहतो, परंतु इथे ठाणेदारावरच गंभीर आरोप झाले आहेत. सरपंचासह युवकांवर मारहाण, दारू धंद्यांकडनं हप्ता वसुली असे धक्कादायक आरोप तपासाच्या कक्षेत येणार आहेत का? आणि जिल्हा प्रशासन या प्रकरणावर नेमकी कोणती कारवाई करणार हा प्रश्न आहे. चांदूर रेल्वेत अतिक्रमण मोहीम राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी गोरगरिबांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फुटपाथ व्यावसायिक, हॉकर्स आणि नागरिकांचा आक्रोश आता तीव्र झाला आहे. आम आदमी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना, ठाकरे गट तसेच स्थानिक नागरिकांनी एकत्रित येत प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की आधी पर्यायी व्यवस्था करा आणि त्यानंतरच अतिक्रमण हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन उभं राहील असं निवेदन देण्यात आलं आहे. चांदूर रेल्वे शहरातील गोरगरीब नागरिक रस्त्याच्या कडेला टीन शेडचे ठेले, हातगाडी किंवा लहान मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र नगरपालिका 31 ऑगस्टपर्यंत अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक, हॉकर्स आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी एसडीओ व मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केलेत. नागरिकांचा सवाल आहे, ऐन सणासुदीच्या दिवसातच अतिक्रमण हटविण्याचा निर्णय का घेतला जात आहे? तसेच अतिक्रमण कुठल्या भागातील हटविणार आहात आणि त्यामागे वरिष्ठांचे लेखी आदेश आहेत का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलाय. अतिक्रमण हटविताना नगर परिषद दररोज कर वसूल करते, मग त्याआधी योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची कायदेशीर जबाबदारी असल्याचे नागरिकांनी ठामपणे सांगितले. टाउन वेडिंग कमिटी मार्फत सर्वेक्षण करून नोंदणी व परवाने देण्यात यावे, तसेच हॉकर झोन तयार करून व्यवसायासाठी जागा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ही अतिक्रमण मोहीम तत्काळ स्थगित न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिक आणि पक्षांनी दिला आहे. या निवेदनावेळी अनेक नेते, पदाधिकारी व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात नुकताच नगरपालिकेमार्फत एक भोंगा फिरला की अतिक्रमणधारकांनी आपापलं अतिक्रमण हे 31 तारखेच्या आतमध्ये उचलून घ्यावे, अन्यथा कारवाई करण्यात. आमचं या प्रशासनाला नम्र विनंती आहे की आपण असं बेकायदेशीर कृत्य करू नये. ज्या लोकांनी स्वतः स्वयंरोजगार तयार करून आपापला रोजीरोटी चालवलेला आहे, इमानदारीनं प्रामाणिकपणे आपलं काम करतायत, 2 नंबरचं काम ते करत नाही आणि एक चांगल्या कामात स्वतःला गुंतवून इच्छा युवा आपला रोजगार शोधून हे काम करतायत, त्यांना असं बेकायदेशीररित्या उचलण्याचा अधिकार शासनाला सुद्धा नाही आहे. आम्ही काही नियमांची बाजू धरून आज या प्रशासनाला निवेदन दिलं की आपण आधी एक समिती गठीत करून या सगळ्याची नोंद करून यांना पर्यायी जागा देणे अपेक्षित आहेत. पण आपण असं काहीही न करता एक दंडुकेशाही या पद्धतीनं वापरता तर हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही त्याचा निषेध करू आणि जर आपण अशा पद्धतीनं जर पुढे गेलात तर चांदूर रेल्वेवासी सगळे मिळून एक मोठं जन आंदोलन तयार करतील आणि प्रशासनाच्या विरोधात कोणत्याही प्रकारचं आंदोलन झाल्यास आणि चिघळल्यास पूर्ण प्रशासन जबाबदार राहील. चांदूर रेल्वेतील अतिक्रमण मोहीम प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. एकीकडे शहराचा विकास आणि मोकळे रस्ते हे उद्दिष्ट असले तरी दुसरीकडे गोरगरिबांचा उदरनिर्वाह प्रश्न देखील तितकाच गंभीर आहे. प्रशासनाने योग्य पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय या मोहिमेला विरोध होत राहणार हे स्पष्ट दिसत आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात वाढत्या पर्जन्यमानामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने धरणाची तिन्ही द्वार उघडून वर्धा नदी पात्रामध्ये विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाची सध्याची जलाशय पाणी पातळी 341.97 मीटर इतकी नोंदवली गेली आहे. तर प्रकल्पातील जिवंत साठा 516.64 दशलक्ष घनमीटर असून एकूण क्षमतेच्या 91.59% इतका साठा भरलेला आहे. 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता प्रकल्पाच्या धरण परिचालन यादीप्रमाणे धरणाची 3 वक्रद्वारे प्रत्येकी 10 सेंटीमीटरने उघडण्यात आली आहेत. त्यातून 48.25 घनमीटर प्रति सेकंद एवढा विसर्ग वर्धा नदी पात्रामध्ये सोडण्यात आला आहे. यासोबतच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रातून कोणत्याही प्रकारची ये-जा करू नये, जनावरे व शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नयेत, मासेमारी टाळावी असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. दरम्यान दुपारी 1 वाजता प्रकल्पाची 3 द्वारे 5 सेंटीमीटरने उचलून 24.15 घनमीटर प्रति सेकंदने इतका विसर्ग सोडण्यात आल्याची नोंद अमरावती पूर नियंत्रण कक्षाने केली आहे. नागरिकांनी धरण प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातील वाढत्या पाणलोटामुळे विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावकऱ्यांकरिता हा महत्त्वाचा सतर्कतेचा इशारा आहे. वेळोवेळी पाण्याचा विसर्ग वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर राखणे, सतर्क राहणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव या पावन पर्वाला शांततेत व सुसंवादाने पार पाडण्याकरिता नागपूर पोलिसांनी कंबर कसली आहे. परिमंडल 2चे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी स्पष्ट केले आहे की यावर्षी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. या गणपतीच्या दरम्यान एकूण 269 टोटल मंडलची मिरवणूक निघणार आहे झोन 2 मध्ये. आणि जे विसर्जन पॉइंट आहे ते मुख्यतः मी सांगतो की मुख्यतः एक गोरेवाराचे एक टँक आहे, ते मुख्यतः ते पॉइंट राहणार. नंतरचे पॉइंट आहे सेन्सिटिव्ह जे पॉइंट्स आहे ते आता गिट्टी कदानमध्ये जाफरनगर एरिया आहे, तिथे मिश्र वस्ती आहे आणि मानकापूरमध्ये पण ते सेम परिस्थिती आहे. तर ते जे सेन्सिटिव्ह पॉइंट आहे त्याच्यावर आमचे जास्त लक्ष राहणार. बंदोबस्त बाबत मी तुम्हाला सांगतो की पोलीस स्टेशन पासून ते 193 टोटल अधिकारी आणि मंडळाचे बंदोबस्त दिलेली आहे. होमगार्ड आम्हाला 233 प्राप्त झालेले आहे आणि SRPF चे एक प्लटून, ज्यामध्ये 2 सेक्शन गिट्टी कदान आणि 1 सेक्शन मनकापूर यांना दिलेले आहे. इन्स्ट्रक्शन जे मंडल यांच्यासोबत आपण पोलीस स्टेशन स्तरावर किंवा माझ्या स्तरावर आपण मीटिंग घेतलेली आहे सर मंडल सोबत, आणि स्पेशली जे सेन्सिटिव्ह मंडल आहे त्याच्यासोबत पण मीटिंग घेतलेली आहे. त्यांना स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे DJ बाबत, कारण की त्याचे जे टायमिंग जे असतात ते माननीय हायकोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट याचे गाईडलाईन नुसार ते 10 वाजेपर्यंत आहे. आणि 4 दिवस जे माननीय कलेक्टर सर यांची जे खाली नॉईज पोल्युशन बाबत जे मीटिंग असतात त्यामध्ये ते त्यांनी 4 दिवस अंकी दिलेले आहे, ज्या दरम्यान ते 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ते DJ राहू शकतात. इतर इन्स्ट्रक्शन्स त्यांना दिलेले आहे की कोणतेही गुन्हा घडलेले नाही पाहिजे. आणि बरेचसे मंडळ असतात जे आम्ही मागे पण पाहिलेले आहे, ज्यामध्ये ते NDPS चे सबस्टन्स किंवा जुगार खेळतात. तर ते आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की ते हे सर्व चालणार नाही. आणि एक आम्ही पर्सनल रिक्वेस्ट केली आहे की ऑपरेशन थंडर, ऑपरेशन शक्ती जे नागपूर शहरमध्ये माननीय CP सरांनी ते चालू केलेले आहे, ते सर्व मंडळ यांनी त्याच्याबाबत खूप जनजागृती करणार. मी एक गिट्टी खदानमध्ये एक 51 फूटचे ते गणपती ते लावतात, त्यामध्ये पण आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की ते खूप मोठे बॅनर लावणार ऑपरेशन शक्ती आणि ऑपरेशन थंडर बाबत, आणि ते ट्रॅफिकचे पण अवेअरनेस तिथे देणार. शेवटची मी सर्व जनते यांना रिक्वेस्ट करतो की
आम्हाला कोऑपरेट करा. जे काही समजा की तुम्हाला काहीतरी माहिती भेटतात, सेन्सिटिव्ह माहिती भेटतात की इथे मंडलमध्ये काही XYZ इश्यू चालू आहे, तुम्ही आम्हाला माहिती द्या. आम्ही नक्की त्याच्या विरुद्ध कारवाई करणार. मंडल यांना रिक्वेस्ट करत आहेत की बरेचसे लहान मुले आणि एजेड लोक आहे, त्यांना ते डीजेचे आवाज जे आहे त्या आवाजातून त्यांना थोडे अडचण असतात, तर त्याच्या मर्यादा तुम्ही ठेवा. आणि सर्वांना मी परत एकदा शुभेच्छा देतो की गणपतीचे जे 11 दिवसचे जे राज्यस्तरीय फेस्टिवल आहे ते सर्वांचे आयुष्यामध्ये सुख लाभ घेऊन येतील, मला अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. या वर्षीचा गणेशोत्सव शांततेत आणि आनंदात पार पाडण्यासाठी नागपूर पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे. नियमांचे पालन करून कायदा सुव्यवस्थेला साथ देणे हे आवश्यक आहे. नागपूरमध्ये ड्रग्ज विरोधी सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत क्राईम ब्रांचच्या अँटी नार्कोटिक्स सेलला मोठं यश मिळालं आहे. श्रावणनगर भागात लावलेल्या सापड्यातून पोलिसांनी एकाला रंगेहात पकडले. आरोपींकडनं तब्बल 8 लाखांहून अधिक किमतीचा MD ड्रग्जसह अन्य साहित्य जप्त करण्यात आलंय. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. क्राईम ब्रांचच्या अँटी नार्कोटिक्स सेलने श्रावणनगर परिसरात कारवाई केली आहे. येथे सूरज कोसरे नावाचा युवक MD ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ जाळ टाकून त्यांना रंगेहात पकडले. आरोपींकडनं पोलिसांनी 55 ग्रॅम MD ड्रग्ज, एक कार, मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. या सर्वांची एकूण किंमत 8,37,650 रुपये एवढी आहे. या तपासादरम्यान पोलिसांना या प्रकरणात आरोपीचा आणखी एक साथीदार आशिष काले यांचं नाव समोर आलं आहे. तो सध्या फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. या दरम्यान पकडलेला आरोपी सूरज कोसरे याला पुढील कारवाईकरिता वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसांचा दावा आहे की या रॅकेटमध्ये सामील असलेले इतर आरोपी देखील लवकरच गजाआड केले जातील. ड्रग्ज विरोधी ऑपरेशन थंडर अंतर्गत मिळालेलं हे यश नागपूर पोलिसांसाठी महत्त्वाचं मानलं जात आहे. या कारवाईनंतर गुन्हेगारी रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतर आरोपींवर देखील लवकरच कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. नागपूरच्या पारडी परिसरातून हरवलेली 5 वर्षाची चिमुरडी अखेर सुखरूप सापडली आहे. पारडी पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे ही मुलगी अल्पावधीतच आपल्या आईच्या कुशीत परतली आहे. या घटनेने पोलिसांच्या दक्षतेचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. पारडी पोलीस अंतर्गत 26 तारखेला जवळपास आम्हाला 12:10 सूचना मिळाली की 5 वर्षीय मुलगी नामे धनेश्वरी प्रेमनाथ भारती ही घरी आलेली नाही. तिचे शोध घेतात. त्यामुळे मग आम्ही सगळी आमची संपूर्ण DB टीम वरिष्ठांना सूचना दिली. त्याप्रमाणे झोन 5 सर, DCP कदम सर, ACP सर आणि आमच्या संपूर्ण स्टाफ आम्ही अंबेनगर आणि दुर्गानगर आणि पारडीच्या पूर्ण परिसर पिंजून काढला. मुलगी अंबेनगरला राहते, चंचल ठाकूर यांच्या घरी भाड्याने. मुलगी रात्रभर भेटली नाही. आम्ही सर्व प्रकारच्या तांत्रिक बाबी शोध घेतला. प्रत्येक ठिकाणी तिच्या मुलीचे फोटो शेअर केले, शोधपत्रिका शेअर केलं. जे परिसरातले नागरिक आहेत, परिचित व्यक्ती आहेत, त्या सर्वांना आम्ही डिटेल शेअर केली आणि आमच्या कठोर परिश्रमाने आणि मेहनतीने रात्री आणि दिवसानंतर ती दुपारी 27 तारखेला दुपारी 12-12:30 वाजता ती मुलगी आम्हाला मिळून आली आणि त्यानंतर आम्ही तिच्या आईच्या सुपुत्र मुलीला केलेलं आहे. मुलगी 26 तारखेला सायंकाळी 6 वाजता घरून निघालेली होती. तर आईला माहित नव्हतं, आई घरी झोपलेली होती. जेव्हा ती झोपून उठली तर मुलगी तिथे नव्हती, ती अंगणात खेळत होती पूर्वी. त्यानंतर आम्ही माननीय वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही संपूर्ण रात्र आणि दिवस त्या मुलीला संपूर्ण परिसर, त्यानंतर मुलगी आम्हाला शेवटी समतानगरमध्ये या ठिकाणी मिळून आली. या कारवाईमध्ये संपूर्णपणे API प्रशांत भागवत साहेब, DBचे अरविंद कोल्हारे साहेब आणि आमच्या पोलिसांच्या संपूर्ण टीमनी यामध्ये कामगिरी केलेली आहे. हरवलेली मुलगी सुखरूपपणे सापडल्याने कुटुंबासह संपूर्ण परिसराने सुटकेचा श्वास दिला आहे. पारडी पोलिसांच्या तात्काळ कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. नागपूरच्या पारडी पोलिसांनी तब्बल 7 लाखांचा काजू चोरी प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू असलेल्या या कारवाईमुळे कंपनीच्या मालकाला मोठं नुकसान सहन करावं लागलंय. कापसी परिसरातील वृषभ लालवाणी यांच्या मालकीच्या काजू कंपनीत तब्बल 1.5 वर्षांपासून चोरीचं सत्र सुरू होतं. कंपनीत काम करणारे 3 कर्मचारी चंद्रशेखर दहिलकर, पंकज बांगरे आणि संदीप यांनी मिळून हा काजू हळूहळू लंपास केला. कंपनी मालक वृषभ लालवाणी यांनी या प्रकाराची दखल घेत पारडी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत 3ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चोरी केलेले काजू जप्त केलेत.
चोरीची एकूण किंमत सुमारे 7 लाख रुपये एवढी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पारडी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. रिषभ लालवाणी यांचं काजू कंपनीचा कारखाना कापसी गावात आहे आणि त्यामध्ये त्यांचा व्यवसाय चालत होता. त्यांच्याकडे असिस्टंट मॅनेजर, ड्रायव्हर आणि असिस्टंट काम करणारा जे 3 लोक आहेत त्यामध्ये चंद्रशेखर देईलकर, पंकज बांगरे आणि संदीप कासले आहेत. ते हे 3 लोक त्यांच्याकडे मागच्या 2 वर्षापासून काम करतात. तर यांनी मागच्या 1.5 वर्षापासून कंपनीमधून काजूचे 2-2 डबे चोरून अशा 1.5 वर्षापासून त्यांनी काम सुरू केलेलं आहे. जवळपास 7 लाखाचा माल त्यांनी चोरी केलेला आहे. आणि 3 आरोपींना आम्ही API कंकाळ, DBचे PSI अरविंद कोल्हार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने पोलीस आरोपींना ताब्यात घेतला आहे. तपास सुरू आहे आमचा. आणि 3 आरोपी नागपूर शहरातच राहणार आहेत. नाही, यापूर्वीचे कुठलेच आरोपींवर गुन्हे नाही आहेत. बरोबर आहे, आरोपींना आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि त्याचप्रमाणे यामध्ये आरोपी वाढणार नाही, शक्यतो नक्कीच वाढणार, कारण की जे चोरून जे काजू कुणाला विकत होते तो तपास सुरू आहे आणि आरोपी याच्यात वाढणार. काजू कंपनीतील ही चोरी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. 1.5 वर्षापासून सुरू असलेल्या या कारवाईतून लाखोंचा माल लंपास केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर कंपनी मालकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. ओबीसी आरक्षणावरनं पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झाले असताना नागपूरमध्ये ओबीसी नेत्यांची मोठी धावपळ सुरू आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बाबाराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली तातडीची रणनीती बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पुढील रणनीती आखली जात असून आरक्षण बचावासाठी ओबीसी नेत्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. नागपूर शहरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातील ओबीसी नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी कायदेशीर व राजकीय पातळीवर संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जरांगे मुंबईत मोठं आंदोलन करणार असल्याने नागपूरमध्ये ओबीसी नेते सतर्क झाले आहेत. डॉक्टर बाबाराव तायवाडे यांनी या बैठकीत स्पष्ट संदेश दिला आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का बसू देणार नाही, आवश्यक असेल तर रस्त्यावर उतरणार. या बैठकीत सर्वांनी एकमुखाने ठरवलंय की कोणतीही निर्णय घेण्यापूर्वी ओबीसी समाजाला विश्वासात घेण्यात यावं. विश्वासात घेऊनच पुढील वाटचाल करू असा महासंघाचा ठाम निर्धार आहे. मुंबईकडे जरांगे रवाना होत असताना नागपूरमध्ये ओबीसी नेत्यांची रणनीती मोर्चे बांधणी उभी राहिली आहे. आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाज आता एकजुटीने पुढे सरसावला आहे. त्यांनी घेतली आणि जाहीर केली. त्या दिवशी या महाराष्ट्रातला संपूर्ण ओबीसी समाज हा झोपेतून जागा झाला, उठला आणि आपल्या हक्काच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी आता आपण पुढे आलं पाहिजे आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. मुंबईत जरांगेचं आंदोलन तापणार आहे हे निश्चित दिसत आहे आणि नागपूरमधूनही ओबीसी नेत्यांनी ठाम इशारा दिला आहे. आरक्षण वाचवण्याकरिता पुढे काय घडामोडी होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवणी बांध गावात आज एक ऐतिहासिक ग्रामसभा पार पडली आहे. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागात तंटामुक्त समिती अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि या निवडणुकीत ज्ञानीराम जनबंधू हे सर्वाधिक मते मिळून नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहेत. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील शिवणी बांध येथे 28 ऑगस्ट रोजी भव्य ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला गावातील सर्व नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती आणि ग्रामपंचायत सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. ग्रामसभेत गावातील समस्या, ग्रामस्थांचे प्रश्न यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यावर उपाययोजना ठरविण्यात आल्या. याच ग्रामसभेत तंटामुक्ती समिती गठीत करण्याचा विषयही उपस्थित करण्यात आला. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी 2 अर्ज दाखल झाले होते. ज्ञानीराम जनबंधू आणि पतिराम फुलबांदे हे या निवडणुकीत उमेदवार होते. मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदान करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आणि यात ज्ञानीराम जनबंधू यांना सर्वाधिक मते मिळाली. परिणामी ते तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून निवडून आलेत. निवडणुकीनंतर सर्व ग्रामस्थांनी ज्ञानीराम जनबंधू यांचे अभिनंदन केलेत. गावाच्या विकासाकरिता व तंटामुक्तीसाठी नवनिर्वाचित अध्यक्ष सक्रिय योगदान देतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. शिवणी बांध गावात ग्रामसभेच्या माध्यमातून पार पडलेल्या निवडणुकीने गावातील लोकशाही बळकट झाली आहे. आता नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वात गावातील तंटामुक्ती समिती कार्यरत होणार असून गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे.
भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. यवतमाळ जिल्ह्यात दुपारपासून हवामानात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुसद, दिग्रस आणि उमरखेड परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून नागरिकांना दिलासा तर मिळाला, परंतु काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचेही चित्र दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला आहे. दुपारी 2 वाजल्यापासून पुसद, दिग्रस आणि उमरखेड परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या रिपरिप स्वरूपात पावसाची बरसात सुरू असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. नागरिकांना उन्हाच्या तडाख्यातून दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. हवामान विभागाने इशारा दिला आहे की पुढील काही तासांतही या भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकीकडे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे, परंतु विजांचा कडकडाट आणि वाहतुकीतले अडथळे यामुळे थोडीशी चिंता देखील वाढली आहे. हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार पुढील तास नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. अकोला शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महाराष्ट्र सुरक्षा बल, रुग्णालयाचे कर्मचारी आणि अग्निशमक दलाच्या तात्काळ प्रयत्नांमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. अकोला शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयात अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडालाय. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते. रुग्णालयाच्या काही विभागांमध्ये ही आग पसरली, ज्यामुळे तात्काळ रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची लगबग सुरू झाली आहे. प्रशासनाच्या प्राथमिक तपासानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते आहे. आगीचे प्रमाण मोठे असले तरी महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विलंब न करता आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. त्यांच्या या तत्परतेमुळे आग जास्त पसरली नाही. काही वेळातच अग्निशमक दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्यात आणि त्यांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्व परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. सुरक्षा दल, रुग्णालय कर्मचारी आणि अग्निशमक दलाच्या या जलद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अकोला जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना महाराष्ट्र सुरक्षा दल, रुग्णालय कर्मचारी आणि अग्निशमक दलाच्या समयसूचकतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाकडून आगीच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे. विदर्भाची पंढरी, संतांची नगरी शेगाव. आज ऋषी पंचमी आणि श्री संत गजानन महाराजांची 115वी पुण्यतिथी. या दुहेरी निमित्ताने शेगाव नगरीत हजारो भाविकांची अभूतपूर्व मंदियाळी जमली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य प्रदेशातून आलेल्या दिंड्यांनी संपूर्ण शेगाव नगरी संतांच्या नामघोषात दुमदुमली आहे. सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसर फुलून गेला असून दर्शनासाठी दीर्घ रांगा लागल्या आहेत. शेगाव नगरीत ऋषी पंचमी व श्री संत गजानन महाराजांच्या 115व्या पुण्यतिथीचा थाटामाटात उत्सव साजरा होतोय. राज्यभरातून आलेल्या अबालवृद्ध भाविकांचा मेळा आज संत नगरीत जमला आहे. तब्बल 400हून अधिक भजनी दिंड्या सप्ताहभरापासून शेगावात दाखल झाल्या असून ज्ञानोबा तुकाराम गणगण गणात बोते अशा नामघोषांनी वातावरण भक्तिमय झाले आहे. मंदिर परिसर हा आंब्याची तोरणे, केळीची पाने, रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आला आहे. सकाळी 4 वाजेपासून दर्शनासाठी दीर्घ रांगा लागल्या असून भाविकांच्या सोयीकरिता श्री गजानन महाराज संस्थानतर्फे व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात शेकडो सेवेकरी कार्यरत असून भाविकांचे दर्शन, भोजन, निवास यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, खानदेश व मराठवाड्यातून आलेल्या दिंड्यांची नोंद सकाळपर्यंत जवळपास 450 पर्यंत पोहोचली आहे. भजनी मंडळे विठ्ठल रुक्मिणीच्या गजरात व संत नामस्मरणात तल्लीन झाली आहेत.
या निमित्ताने संपूर्ण शेगाव नगरीत भाविकांचा समुद्र उसळल्याचे चित्र दिसून येत आहे. संत गजानन महाराजांच्या समाधी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण दाटून आले असून उत्साह, श्रद्धा आणि भक्तीचा संगम आजच्या दिवशी अनुभवायला मिळत आहे. श्री संत गजानन महाराजांच्या 115व्या पुण्यतिथी आणि ऋषीपंचमीनिमित्त शेगाव नगरीत जमलेली भाविकांची गर्दी ही श्रद्धेचा महासागर आहे. दिंड्यांचा गजर, भक्तींचा सोहळा आणि दर्शनासाठी उमटणारी ओढ हेच या संत नगरीचं वैशिष्ट्य आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातून मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता एक भव्य मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता सकल मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्रित आला आहे. एका बाजूला संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे आरक्षणाकरिता लढणाऱ्या मराठा बांधवांचा निर्धार मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं आणि एक मराठा 1 लाख मराठा या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहर आज इथे मराठा आरक्षणाकरिता एक अभूतपूर्व एल्गार सुरू झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता शेकडो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. हा मोर्चा केवळ एका शहरापुरता मर्यादित नाही, तर तो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा आवाज घेऊन निघाला आहे. हातात भगवे ध्वज, चेहऱ्यावर निर्धार आणि होटांवर घोषणा घेऊन हे आंदोलक मुंबईच्या दिशेने पुढे जात आहेत. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असताना हा मराठा बांधव मात्र आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे, कारण ही केवळ एका शहराची नाही, तर संपूर्ण समाजाची मागणी बनली आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं ही घोषणा त्यांच्या संघर्षाची गाथा सांगत आहे. या मोर्चातील प्रत्येक पाऊल मराठा समाजाच्या एकजुटीचं आणि आपल्या न्याय हक्कांसाठी लढण्याच्या निर्धाराचं प्रतीक आहे. मेहकरमधून निघालेला हा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने पुढे सरकत आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीतही मराठा समाजाने आरक्षणाचा मुद्दा ठळकपणे समोर आणला आहे. या मोर्चाचा मुंबईत काय परिणाम होतो आणि सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरलंय. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील वेडेगाव गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख सारीपुत्र पांडुरंग ढवळे यांच्यावर गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केलाय. गावातील पानपट्टीत चालणाऱ्या अवैध धंद्यांना आळा घातल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील वेडेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख सारीपुत्र पांडुरंग ढवळे यांच्यावर गावगुंडांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. गावातील पानपटरीवर अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यावर ढवळे यांनी कठोर भूमिका घेत धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. मात्र याच रागातून स्थानिक गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काही आरोपींना अटक झाली असली तरी अद्याप काही आरोपी फरार आहेत. यामुळे उर्वरित आरोपींना अटक करून गुन्ह्याची चौकशी निष्पक्ष करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी किणगाव पोलीस स्टेशनमध्ये API नेटके यांची भेट घेतली. यावेळी संबंधित प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. त्यामुळे खोटा गुन्हा दाखल करून सत्य दडपण्याचे प्रयत्न थांबवावेत असा ठाम सूर या चर्चेत उमटला आहे. आरोपींवर कठोर कारवाई आणि निष्पक्ष तपास न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता पोलीस यामध्ये कोणती भूमिका घेतात आणि उर्वरित आरोपींवर कधी कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चाकूर तालुक्यातील वाढवणा चाकूर रोडवर एका अज्ञात महिलेचा मृतदेह बॅगेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह तिरू नदीच्या कडेला झुडपात कुजलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. बघूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. ही घटना लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात घडली आहे. वाढवणा चाकूर रोडवर असलेल्या शेडगाव शिवाराजवळच्या तिरू नदीच्या किनाऱ्यालगतच्या झुडपांमध्ये एका बॅगेत एक मृतदेह आढळला. मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह बॅगेत भरून इथे टाकण्यात आला असावा असा पोलिसांना संशय आहे. ही महिला कोण आहे, तिची हत्या कोणी आणि का केली या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. दक्षिणेस चैतन्य माधवराव पाटील यांची शेतजमीन आहे, तर उत्तरेस संजय गंगाधर पाटील यांची शेतजमीन दिसून येत आहे. आता सदरची बॉडी डिकम्पोज झाले, म्हणजे चेहरा हा दिसून येत नसल्या कारणाने वैद्यकीय अधिकारी चापोली यांना देखील याबाबत माहिती दिलेली आहे. परंतु अंधार झाल्या कारणाने व सविस्तर त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा करणे असल्याने व त्याचबरोबर पुढील प्रक्रिया करणं PM वगैरे करणे असल्या कारणाने PSC चापोली येथे सदरची बॉडी घेऊन जात आहोत आणि त्या ठिकाणी पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. या घटनेमागील सत्य लवकरच समोर येईल अशी आशा आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस करीत आहेत आणि लवकरच आरोपींना पकडतील अशी अपेक्षा आहे. लातूर जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पुलांवरनं पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. विशेषतः ST बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या परिस्थितीची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. लातूर जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये असलेल्या नद्या नाल्यांना पूर आला असून त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर झाला आहे. सध्या माणकेश्वर उदगीर मार्गावरील इंद्रराळ येथील पूल, बुटकड निलंगा मार्ग आणि अतनूर येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे उदगीर अतनूर बाराळी हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. याशिवाय उटी आणि अलमला रस्त्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक थांबली आहे. दैठणा येथील पूल पाण्याखाली गेल्याने अजनी ते उदगीर वाहतूक बंद आहे. औसा ते हसलगण रोडवर जवळगावाडी येथे पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक थांबली आहे. त्याचप्रमाणे एकंबा आणि धडकनाळ बोरगाव येथील पुलांवर पाणी आल्याने उदगीर ते देगलूर या महत्वाच्या मार्गावरील वाहतूकही थांबली आहे. लातूरमधील पावसाने वाहतूक पूर्णपणे ठप्प केली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदी आणि नाल्यांच्या जवळपास न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुढील काही तास पाऊस असा सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात मोठा जमीन घोटाळा उघड झाला आहे. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी प्रशासन व गावकऱ्यांची फसवणूक करून गायरान जमिनीवर डल्ला मारल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सिटी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट होताच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि स्थानिक नागरिकांनी आवाज उठवला आहे. आता संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. निलंगा तालुक्यातील हालसी हातरगा येथील सर्वे गट नंबर 73 मधील 80R जमीन 3311 kV वीज उपकेंद्र उभारण्यासाठी मंजूर करण्यात आली होती. परंतु रामलिंग मुदगड गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व काही अधिकाऱ्यांनी प्रशासनाची दिशाभूल करून सर्व गेट नंबर 215 मधील जमीन दाखवली. या गट क्रमांक 215 मधील 7 एकर डोंगर असून त्यातील केवळ 80R खुली जागा गायरान म्हणून राखीव आहे. गायरान जमीन म्हणजे गावातील जनावरांची चराई, स्मशानभूमी आणि सार्वजनिक कामांसाठी असते. मात्र पैशाच्या मोहापायी सरपंच व उपसरपंचांनी या गायरान जमिनीवरच उपकेंद्र उभारण्याचा डाव आखल्याचा आरोप होत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची, प्रशासनाची आणि गावकऱ्यांची प्रचंड फसवणूक झाली आहे. सिटी न्यूजने याबाबत धडक बातमी प्रसारित केली होती. त्याचा इम्पॅक्ट आता दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, डिजिटल मीडिया विभाग तसेच स्थानिक कार्यकर्ते यांनी या प्रकरणात ठाम भूमिका घेतली आहे. ग्रामपंचायतीचा ठराव बोगस असल्याचेही दस्तावेज समोर आले आहेत. गावकरी संतप्त असून संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ते करीत आहेत. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर आता या प्रकरणाचा मोठा गुन्हा नोंदविला जाण्याची शक्यता आहे. गायरान जमिनीवरचा डल्ला, खोटे ठराव आणि प्रशासनाची दिशाभूल हा गंभीर प्रकार असून यामुळे संपूर्ण तालुक्यात संताप उसळला आहे. मुखेड तालुक्यातील हिप्परगादे गावात झालेल्या ढगफुटीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात नाल्याचे पाणी शिरल्याने अनेक घरात कमरे एवढे पाणी साचलं आहे. यामुळे नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य तर भिजलंच आहे, शिवाय अन्नधान्य व वस्तूंचं मोठं नुकसानही झालं आहे. या आपत्तीमुळे गावकरी उघड्यावर आले असून त्यांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हिप्परगा येथे सकाळी अचानक झालेल्या ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झालेत. गावाच्या शेजारील नाल्याला अचानक पूर आल्याने नाल्याचे चक्क पाणी थेट गावात शिरले. गावभर पाणीच पाणी झाले असून अनेक घरात कमरेपर्यंत पाणी साचलंय. या पुराच्या पाण्याने घरातील अन्नधान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
आणि संसारोपयोगी साहित्य भिजून गेलेत. 4 दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सकाळी पुन्हा सुरू झालेल्या जोरदार पावसाने गावकऱ्यांचे हाल आणखी वाढलेत. अनेक कुटुंबियांना घर सोडून बाहेर उघड्यावर काढावं लागलं. घर आणि शेतातील पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याची माहिती मिळाली आहे. पावसाने उघड्यावर आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. मावशी मावशी पाहिजे तुम्ही जेवारीचे पोते ते सगळे होऊन गेले. किती बाज झाले मावशी? 2 बरं झाले. 2 घरामध्ये काहीच नाही. घरामध्ये काहीच राहिलं ना, आता निर्मळ झाले. हे बास नाही हो का, हाव तुझं सगळं काहीच राहिलं ना. घरामध्ये काय नाही, सगळं जेवारी सगळं भिजून गेलं. गाव नाव सांगा, गाव हिप्परगाव सांगा. हिप्परगाव देशमुख इथे अचानक सकाळी 9 वाजता ढगफुटी होऊन सगळं प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन तात्काळ ज्याच्या घरामध्ये अन्न आहे त्याला मदत करावी अशी विनंती करतो. गाव 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 पूर्ण हिप्परगाव देशमुख या ठिकाणी तालुका मुख्य ठिकाण आले. या ठिकाणी अतिवृष्टी होऊन लोकांचं नुकसान झालेलं आहे. घरामध्ये पाणी शिरून तरी शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी. सगळ्या स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी जाऊन नुकसानीचा पंचनामा करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. अचानक आलेल्या या ढगफुटीने हिप्परगा ते गावात हाहाकार माजला आहे. हिप्परगादे येथील या ढगफुटीने गावकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त केला आहे. घर, धान्य, वस्तू आणि पिकांचं नुकसान झाल्यानं नागरिक उघड्यावर आले असून शासनाने तातडीने मदत करावी हीच त्यांची आर्त मागणी आहे. चंद्रपूर तालुक्यातील मूल तालुक्यात एक भीषण अपघात घडलाय. गॅस सिलेंडरमधनं गॅस काढत असताना झालेल्या स्फोटाने 4 कामगार गंभीररित्या जखमी झालेत. या स्फोटाने संपूर्ण गोडाऊन हादरले असून छताचा मोठा भाग कोसळला आहे. धक्कादायक म्हणजे हा स्फोट एका बीडीमुळे झाला असल्याचे समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ शहरात बुधवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे. संजय फ्लेम या HP गॅस एजन्सीच्या MIDC परिसरातील गोडाऊनमध्ये कामगार सिलेंडरमधून गॅस काढत होते. त्याचवेळी एका कामगाराने बीडी पेटवण्यासाठी लायटर वापरला आणि क्षणार्धात सिलेंडर पेट घेत प्रचंड स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की गोडाऊनचे सिमेंट टीना तुटून पूर्ण छत कोसळलेत. एकूण 6 पैकी 4 कामगार गंभीररित्या भाजलेत. सुरुवातीला त्यांना मूळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यापैकी एका कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व जखमी कामगार राजस्थान येथील परप्रांतीय असल्याचे समोर आले आहेत. स्थानिक सूत्रांनुसार या एजन्सीत काम करणारे कामगार नेहमीच सिलेंडर भरलेल्या गाड्यांवर सुद्धा बीडी ओढताना दिसत असतात. गॅस सारख्या ज्वलनशील ठिकाणी अशी निष्काळजीपणा किती महागात पडू शकते याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. या घटनेनंतर सर्वसामान्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत की ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सिलेंडरमधूनच गॅस काढण्यात येत होते का, आणि जर असे असेल तर यामागे मोठा गैरव्यवहार लपला आहे का, याचा सखोल तपास प्रशासनाकडून अपेक्षित आहे. एक बीडी, एक निष्काळजीपणा आणि त्यातून 4 जणांचा जीव धोक्यात. चंद्रपूर जिल्ह्यातील या घटनेने पुन्हा एकदा इशारा दिला आहे की ज्वलनशील पदार्थांची खेळणी किती भयंकर ठरू शकते. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांवर उपचार सुरू आहे. सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. अशाच उत्सवात नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले आहे. पारंपरिक पद्धतीने गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पाहूया या सोहळ्याची काही दृश्य. नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले आणि सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झालेत. यावेळी आमदार सुहास कांदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अंजुम कांदे, चिरंजीव देवा कांदे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख फरहान खान उपस्थित होते. मंत्रोच्चारात आणि पारंपरिक विधींनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी आमदार सुहास कांदे यांनी हात जोडून गणरायाकडे नांदगाव तालुक्याच्या विकासाकरिता आणि जनतेच्या कल्याणाकरिता प्रार्थना केली.
या गणेश स्थापनेच्या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी असलेल्या गणेश स्थापनेची काय दृश्य आहे आपण बघितली आहे. भक्तिमय वातावरण आणि नागरिकांचा उत्साह यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला आहे. लोकशाहीचा पाया शालेय पातळीवर मजबूत झाला तर पुढे देशाचे नागरिक जबाबदार राहतील. सिल्लोड तालुक्यातील अंजिठा येथील नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या परिषदेची निवडणूक पार पडली आहे. विद्यार्थ्यांनी मतदान करून खऱ्या अर्थाने लोकशाही संस्कृतीला बळकटी दिली आहे. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावात 28 ऑगस्ट रोजी नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेण्यात आली आहे. या निवडणुकीचा उद्देश होता की विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया समजावी, त्यातून त्यांच्यात जबाबदार नागरिक घडावे. 7वी, 10वी आणि 12वीतील एकूण 24 उमेदवारांनी या निवडणुकीत सहभाग नोंदविला. निवडणुकीचे संपूर्ण मार्गदर्शन शाळेचे प्राचार्य सय्यद मुनोरुद्दीन यांनी केलेत. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक सय्यद मुइझुद्दीन, प्राथमिक विभागाचे शिक्षक अमीरुद्दीन फारुकी यांनी आपला सहभाग नोंदविला. निवडणुकीचे नियोजक वरिष्ठ शिक्षक शेख आसिफ यांनी उत्तम प्रकारे केलेत. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने मतदान केलेत. शालेय पातळीवर झालेली ही लोकशाही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील राजकीय व सामाजिक जाणीव जागृत करणारी ठरली. मेरा नाम अफान खान जावेद खान है। मैं नेहरू मेमोरियल उर्दू हाई स्कूल से हूँ और मेरी निशानी घड़ी है। मैं बच्चों से गुजारिश करता हूँ कि मुझे ज़्यादा से ज़्यादा वोट से चुनकर लेके आओ। मैं सभी आपके लिए वो रखूँगा। बोले तो मेरी निशानी घड़ी है। अगर मैं चुनकर आता है तो मैं बच्चों को खेल कूद जो स्कूल के थोड़ी बहुत वो है, मैं जो मेरे से हो सका मैं वो करूँगा। मेरा नाम है अक्सर शेख शाकिर और हमारी स्कूल है नेहरू मेमोरियल उर्दू हाई स्कूल अजंता और मेरी निशानी किताब है और मैं बच्चों से रिक्वेस्ट करती हूँ कि मुझे वोट दे ज़्यादा से ज़्यादा और मुझे जिता कर लाए और मुझे कामयाब बनाए। और मेरी निशानी किताब है तो उस पर आप वोट दें और आपके जो भी मसाइल है मैं उसे हल करने की कोशिश करूँगी। लेकिन आप मुझे एक बार वोट देकर तो देखें। मैं आपके जो भी मसाइल है मैं उसको प्रॉब्लम को हल करूँगी, हमारी कॉलेज की तरक्की के लिए काम करूँगी और हमारी क्लास को बेहतर बनाऊँगी। सैयद मुइज़ुद्दीन, सुपरवाइजर नेहरू उर्दू हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज अजंता। मैं यहाँ पर सुपरवाइजर के हैसियत से काम करता हूँ। यहाँ पर जो इलेक्शन रखा गया है तो इलेक्शन के रखने का मकसद ये है कि बच्चे के अंदर अब स्कूल के ताल्लुक से जो थिंकर है, एजुकेशनिस्ट है, ये कहना है कि स्कूल ये ऑलराउंड डेवलपमेंट की जगह है। तो बच्चों के अंदर ऑलराउंड डेवलपमेंट हो। गवर्नमेंट का, सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट का हमारा ये कहना है कि बच्चों अभी कल के मतदान करने वाले हैं तो इनके अंदर इलेक्शन कैसा होता है, वोट कैसे डाले जाते हैं, इसके मुताबिक उनको मालूमात देना चाहिए। तो हुकूमत के ऑर्डर के मुताबिक हमने यहाँ पर इलेक्शन रखा है और इस इलेक्शन रखने का मकसद ये है कि जो अब ये बच्चे कल के हमारे वोटर बनने वाले हैं तो इनके अंदर ये बात पैदा हो कि वोट किस तरह देना है, किसको देना है, कैसे लीडर मुंतखब करना है, लीडर बनने की क्वालिटी क्या क्या है, ये सब बातें को मालूम हो ताकि हो सकता है कि इसके इन बच्चों में से आगे चलकर कुछ बच्चे पॉलिटिक्स में भी जाए। तो ये डेवलपमेंट उनके अंदर हम लाना चाहते हैं और हमारे प्रिंसिपल साहब के गाइडेंस में ये तमाम तर इलेक्शन का प्रोसेस हमने अरेंज किया है और इसे अच्छे तरीके से हमारे सीनियर टीचर शेख आसिफ साहब है, अमान सर है और दीगर तमाम पर स्टाफ ने इसके अंदर सहकार्य किया है। और बच्चों को हमने 8 दिन से इनको बता रहे थे कि किस तरह से फॉर्म भरे जाते हैं, किस तरह से इलेक्शन में कैन्वसिंग की जाती है, ये तमाम तर बातें बच्चे सीखे हैं। अजिंठ्यातील या निवडणुकीने पुन्हा एकदा हे दाखवून दिलं आहे की शाळा फक्त ज्ञान देण्याचं ठिकाण नसून समाजाचे जबाबदार नागरिक घडवण्याचंही केंद्र आहेत. विद्यार्थी परिषदेची निवडणूक हा त्याचाच एक भाग आहे. छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यातील जळगाव घाट येथे परमपूज्य गुरुवर्य प्रभुनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा आणि रामायण कथेचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गेल्या 48 वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे आणि यंदा हा सोहळा विशेष लक्षवेधी ठरत आहे. कन्नड तालुक्यातील जळगाव घाट येथे भगवंतांच्या कृपेने आणि थोर साधू संतांच्या आशीर्वादाने
गणेशोत्सवानिमित्त परमपूज्य गुरुवर्य प्रभुनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गेली 48 वर्षे अविरत सुरू असलेल्या या सोहळ्याचा यंदा रौप्य महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. या रौप्य महोत्सवाकरिता भव्य धर्ममंडपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या सोहळ्याला अनेक नामांकित संत महंत उपस्थित राहणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे. रामायण तसेच इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन गावकरी तरुण आणि उत्साह समितीने केले आहे. या कार्यक्रमाला शिवानंद गिरीजी महाराज आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जळगाव घाटावरील हा रौप्य महोत्सवी सोहळा खऱ्या अर्थाने एकोपाचं आणि श्रद्धेचं प्रतीक बनला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या किशोरी पोलीस स्टेशन हद्दीतील कणेरी किशोरी गावात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जनावरांची अवैध कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या 2 आरोपींना रंगेहात पकडण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडनं 15 किलो गोमांस जप्त केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील किशोरी पोलीस स्टेशन हद्दीतील कणेरी किशोरी गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक दिवसांपासून या भागात जनावरांची अवैध कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे किशोरी पोलिसांनी तात्काळ पावलं उचललीत आणि एका विशेष सापळा रचला. 26 ऑगस्ट रोजी पोलिसांनी अचानक धाड टाकली. या धाडीत 40 वर्षीय अजित पठाण, 26 वर्षीय रोशन निमकर या 2 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरनं सुमारे 15 किलो गोमांस जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि ठाणेदार मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शुभम नवले करीत आहेत. या कारवाईमुळे किशोरी पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांची तत्परता आणि धडाकेबाज कामगिरी सिद्ध केली आहे. अशा अवैध कृत्यांना वेळीच आळा घालण्याकरिता पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. मुंबईत सध्या गणेश उत्सवाचा उत्साह शिगेला पोचला आहे. राजकारण, समाजकारण आणि श्रद्धेचा सुंदर संगम या दिवसात पाहायला मिळतोय. कांदिवली ईस्ट येथील कल्पतरू गार्डन येथे माजी खासदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांच्या निवासस्थानी बाप्पांचे आगमन झालेत. याच ठिकाणी आमदार रवी राणा यांनी गणरायाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला. या भेटीत त्यांनी अडसूळ कुटुंबियांसोबत विविध विषयांवर चर्चाही केली. कांदिवलीमधील कल्पतरू गार्डन येथे आनंदराव अडसूळ यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेत. माजी आमदार अभिजित अडसूळ यांच्या उपस्थितीत बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार रवी राणा यांनी श्रद्धा आणि सामाजिक संवादाचं दर्शन घेतलं. राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवरही चर्चा झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमधील भेटीगाठींना वेगळं महत्त्व मिळालं. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर जीटीपीएल सेटअप बॉक्स नंबर 469 आणि एसीएन सेटअप बॉक्स नंबर 51 वर, अकोला आरसी नंबर सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजच्या फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान.
जहां सच्चाई की आवाज दबाई जाती है वहां सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।